जर तुम्ही फोन चालू केला आभाळ आल्यावर तुम्ही नक्कीच करतात शेतकरी सगळे, तर म्हणतात आता आपला हरभरा भिजल का, गहू भिजल का, मक्का भिजल का, सोयाबीन खराब होईल का. अशा वेळेस आपण लगेच यूट्यूबला त्यांना फोन करतो आणि बघतो ते आपल्याला सांगतात पाणी येणार आहे की नाही. तुम्हाला सत्य घटना सांगतो, सत्य, विश्वास ठेवा. आजूबाईचा मंडप पडलेला आहे. आपला कार्यक्रम ठेवला 22ला आणि लगेच बातमी आली की हवामानाचा अंदाज पाणी येणार आहे. एवढी भीती वाटायला लागली. म्हणलं रात्रीचा कार्यक्रम आणि जर पाणी आला, जर पाणी पडला तर आपलं जेवण, आपल्या लहान लहान मुलांचा कार्यक्रम, आपल्या सगळ्या मंडळीचे कशा हाल होतील. एवढी भीती वाटायला लागली, अंगावर काटा आला. मग आम्ही पंजाबराव साहेबाला फोन केला. म्हणलं सर प्लीज सांगा रविवारी 22 तारखेला पाणी येईल का. त्यांनी म्हणलं की आम्ही सांगतो, मी सांगतो. लगेच थोड्या टायमाने त्यांनी फोन केला रिटर्न. ते म्हटले काळजी करू नका, 20 पर्यंत वारा आणि वादळ आणि पाणी येणार, 21 पर्यंत थोडाफार येईल कुठे कुठं, पण 22ला मात्र भोकरदन तालुक्यात कुठेही पाणी पडणार नाही. त्यांनी गॅरंटी दिली आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. बघा, आपल्याला उद्या काय करायचं किंवा आपण आज काल कोणती भाजी खाल्ली हेही लक्षात राहत नाही. मग उद्या पाणी पडणार का नाही, महिन्यानं पाणी पडणार का नाही, या वर्षी बारिश होणार का नाही, ही गोष्ट निसर्गाची आणि देवाच्या हातात हे सांगणं सोपं नाही. अशी महान व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलात. खरं तर साहेब हा मुलांचा कार्यक्रम आहे, वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमचं स्वागत करणार आहे आणि तुम्हाला 2 मिनिटं बोलायला लावणार आहे. आणि तुम्ही नक्कीच या कार्यक्रमाला आल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहे. परंतु एक गोष्ट मी साहेब तुम्हाला सांगतो, हा कार्यक्रम आमचा शिवजयंतीला होत असतो. बरोबर आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. दुर्दैवाने हा कार्यक्रम आमचा आता 22 तारखेला म्हणजे शिवजयंतीला किती दिवस झाले